गोवा एक असं ठिकाण जिथे जाण्याचं स्वप्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतं. शांत सुंदर समुद्रकिनारे, स्वच्छ वाळू, पोर्तुगीज काळातील किल्ले, चर्च आणि भन्नाट नाईट लाईफ, पार्टीज या सर्व गोष्टींचा विचार करत असाल तर समजून घ्या तुम्ही गोव्याच्या दुनियेत पोहोचलात. तर नमस्कार, मी भागेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या मॅजिक म्युझिक BBAच्या गोवा स्पेशल एपिसोडमध्ये. तुम्हाला माहीत आहे का, गोवा हा फक्त एकच भाग नाही तर 2 भागांमध्ये विभागलेला आहे, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा. नॉर्थ गोवा म्हणजे गजबजलेले बीचेस, नाईट लाईफ आणि धमाल पार्टीज, तर साऊथ गोवा म्हणजे शांत, स्वच्छ आणि निसर्गाच्या सानिध्यात रिलॅक्स होण्यासाठी परफेक्ट ठिकाण. म्हणून गोव्याला येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टसाठी हे 2 भाग म्हणजे वेगवेगळे आणि खास असा अनुभव देऊन जातात. सकाळी 6 वाजता आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास सुरू केला आणि सुमारे 9 तासांच्या प्रवासानंतर दुपारी 3 वाजता आम्ही कळमई स्टेशनला पोहोचलो. आता जर तुम्हाला नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करायचं असेल तर त्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे थिविम. पण आम्ही जी ट्रेन पकडली होती ती थिविम स्टेशनवर थांबत नव्हती, त्यामुळे आम्हाला कळमई स्टेशनला उतरावं लागलं. कळमई स्टेशनवरून हॉटेलपर्यंत जाण्यासाठी फारसे ऑप्शन उपलब्ध नसतात. मुख्यतः तुम्हाला बस किंवा कॅब हे 2 पर्याय मिळतात. जर तुम्ही बसने प्रवास केला तर बस तुम्हाला म्हापसापर्यंत सोडते. तेथून पुढे तुम्ही सहज बाईक रेंटवर घेऊ शकता. तर गोव्यामध्ये सध्या ओला किंवा उबेर यासारखे ऑप्शन अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर टॅक्सी किंवा रिक्षा यासारखेच ऑप्शन अवेलेबल आहेत. आता गोव्यामध्ये टॅक्सी किंवा रिक्षाचे जे रेट आहेत ते थोडेसे हायर साईडला आहेत, त्यामुळे तुम्ही देखील टॅक्सी किंवा रिक्षा करत असाल तर एक छोटीशी टिप मी तुम्हाला देतो. गोव्यातली बरीचशी हॉटेल जी आहेत ती मेनली कलंगूट किंवा बागा बीचच्या आसपास आहेत, त्यामुळे जर तुम्ही त्या साईडला जात असाल तर आजूबाजूला थोडंसं चेक करा. कदाचित तुम्हाला त्याच दिशेने जाणारे इतर लोकही मिळू शकतात. अशावेळी तुम्ही सर्वांनी मिळून एकच टॅक्सी बुक करा, जेणेकरून टॅक्सीचा खर्च सगळ्यांमध्ये डिवाइड होईल आणि तुमचा प्रवासही स्वस्त होईल. आता आम्ही देखील असंच केलं, त्यामुळे आमचा जो खर्च आहे तो सर्वांमध्ये डिवाइड झाला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही आमच्या हॉटेलच्या मागेच असलेल्या कलंगूट बीचवर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलो. सकाळी 10 वाजता फ्रेश होऊन आम्ही नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर पडलो. ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथूनच आम्ही स्कूटी रेंट केली. ती स्कूटी आम्हाला फक्त 400 रुपीज पर डे या रेटमध्ये मिळाली. स्कूटी घेतल्यानंतर आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं पेरा रोड. गोव्यातील हा रस्ता खूपच लोकप्रिय आणि फोटोजेनिक म्हणून ओळखला जातो. दोन्ही बाजूची उंच उंच नारळाची झाडं आणि मध्ये सरळ जाणारा रस्ता, या सीनमुळे इथे विशेषतः खूप गर्दी दिसली जाते. विशेष म्हणजे डिअर जिंदगी या चित्रपटाचं शूटिंगही इथंच झालं होतं. आम्हीही इथं जाऊन काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शूट करणार होतो. पण तिथे जाऊन जे पाहिलं त्यानंतर तर आमची इच्छाच गेली. मग काय, लगेच तिथून पळ काढला. जेव्हा आम्ही बाईकने जात होतो तेव्हा पेरा रोडच्या अगदी जवळच आम्हाला तसाच सेम टू सेम सीन असलेला दुसरा रोड दिसला. तिथं गर्दी देखील नव्हती आणि विशेष करून फोटोशूटसाठी एकदम परफेक्ट लोकेशन वाटत होतं. म्हणून आम्ही देखील तुम्हाला एक छोटीशी सजेशन देऊ. जर तुम्ही पेरा रोडला गेलात आणि तिथे खूप गर्दी दिसली तर थोडंसं पुढे किंवा आसपासचा एखादा शांत रस्ता शोधा. तुम्हाला तिथे तसाच सुंदर नारळाच्या झाडांनी भरलेला रोड मिळू शकतो. आता पेरा रोड फिरून झाल्यानंतर आम्ही तिथूनच 20 मिनिटाच्या डिस्टन्सवरती असलेल्या रईस मॅगोस या फोर्टवरती गेलो. नॉर्थ गोव्यातील मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला रईस मॅगोस किल्ला हा गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. पंजिम शहराच्या अगदी समोर असलेला हा किल्ला नदी, समुद्र आणि सुंदर हिरवाईने वेढलेला असल्याने पर्यटकांना खूप आवडतो. हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. त्या काळात गोव्याचे संरक्षण करण्यासाठी आणि मांडवी नदीमार्गे येणाऱ्या शत्रूंवर
नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. उंच टेकडीवर असलेले स्थान यामुळे हा किल्ला खूप महत्त्वाचा मानला जातो. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथून दिसणारे मांडवी नदी आणि पंजिम शहराचे सुंदर दृश्य. वरून दिसणारा हा नजारा खूपच मनमोहक वाटतो. आज येथे गोव्याच्या इतिहासाची माहिती देणारे एक सुंदर म्युझियम देखील पाहायला मिळतं. जर तुम्ही नॉर्थ गोवा फिरायला येत असाल तर रईस मॅगोस किल्ला नक्कीच पाहण्यासारखे ठिकाण आहे. तर किल्ला फिरून आहे ना दुपारचे 2 वाजले होते. त्यामुळे आम्ही काय केलं तर त्या किल्ल्यापासूनच 20 मिनिटाच्या डिस्टन्सवर एक हॉटेल लागत होते. तो आम्ही तिथे दुपारी लंचसाठी गेलो. गोव्यात आल्यावर सी फूड खाल्लंच पाहिजे, म्हणून आम्ही इथे एक पापलेट थाळी आणि एक कोळंबी थाळी ऑर्डर केली. गरमागरम आणि चविष्ट जेवण खाऊन खरंच मन आणि पोट दोन्ही तृप्त झालं. जर तुम्ही रईस मॅगोस किल्ला पाहायला येत असाल तर जवळच असलेलं हे सी फूडसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट नक्की ट्राय करायला हरकत नाही. तर लंच झाल्यानंतर 15-20 मिनिटं रेस्ट करून आम्ही लगेचच आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे म्हणजे सिंक्वेरियम किल्ल्याकडे रवाना झालो, जो आमच्या हॉटेलपासून जवळजवळ 30 मिनिटाच्या डिस्टन्सवर होता. सिंक्वेरियम किल्ला हा नॉर्थ गोव्यातील एक छोटा पण सुंदर आणि ऐतिहासिक असा किल्ला आहे. हा किल्ला प्रसिद्ध अगवाडा किल्ल्याच्या अगदी जवळ सिंक्वेरियम बीचच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. समुद्राच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे दिसणारा नजारा खूपच सुंदर आणि मन मोहून टाकणारा आहे. हा किल्ला 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. त्या काळात समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गोव्याचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. किल्ल्याभोवती असलेल्या मजबूत भिंती आणि समुद्राकडे पाहणारी बांधणी आजही त्या काळाची आठवण करून देते. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथून दिसणारा अरबी समुद्राचा अप्रतिम नजारा. समुद्राच्या लाटा, थंडगार वारा आणि शांत वातावरण यामुळे येथे काही वेळ घालवणे खूपच आनंददायी वाटते. नॉर्थ गोवा फिरत असाल तर सिंक्वेरियम किल्ला आणि येथून दिसणारा सुंदर समुद्राचा व्ह्यू नक्कीच अनुभवायला या. तर गोवा ओळखला जातो त्याच्या स्वच्छ सुंदर बीचेस, फोर्ट आणि चर्चसाठी. त्याचप्रमाणे तो ओळखला जातो तिकडच्या नाईट लाईफसाठी. सो आम्ही सिंक्वेरियम किल्ला बघून झाल्यानंतर परत एकदा आमच्या हॉटेलवरती आलो, थोडा वेळ रेस्ट केली आणि रात्री 8:30-9च्या आसपास आम्ही निघालो आमच्या हॉटेलपासून जवळच असलेल्या टिटोज लेनला एक्सप्लोअर करण्यासाठी. आम्ही निघालो गोव्यातील सर्वात प्रसिद्ध नाईट लाईफ स्पॉट पाहायला, टिटोज लेन. टिटोज लेन ही नॉर्थ गोव्यातील बागा बीच जवळ असलेली एक प्रसिद्ध नाईट लाईफ स्ट्रीट आहे. रात्रीच्या वेळी येथे पूर्ण वातावरणच बदलून जातं. सर्वत्र रंगीबेरंगी लाईट्स, जोरदार म्युझिक आणि पार्टीचा माहोल पाहायला मिळतो. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला गोव्याची खरी नाईट लाईफ अनुभवायला मिळते. या छोट्याशा रस्त्यावर अनेक प्रसिद्ध क्लब, बार, रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत. त्यामध्ये टिटोज क्लब आणि मांबोज क्लब ही एक विशिष्ट अशी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे पर्यटक आणि तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते. टिटोज लेनच्या अगदी बाजूलाच आहे प्रसिद्ध बागा बीच, जिथे रात्रीचे दृश्य अजूनच सुंदर दिसते. बागा बीच हा नॉर्थ गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जिवंत असा मानला जाणारा बीच. विशेषतः रात्रीच्या वेळी येथे खूपच गजबजलेले आणि उत्साही वातावरण असते. त्यामुळे गोव्याला येणारे अनेक पर्यटक बागा बीचची नाईट लाईफ अनुभवण्यासाठी येथे आवर्जून येतात. रात्रीच्या वेळी बागा बीचच्या किनाऱ्यावर अनेक रेस्टॉरंट, बार आणि क्लब उघडे असतात. खरं सांगायचं तर गोव्याची खरी नाईट लाईफ अनुभवायची असेल
तर टिटोज लेन आणि बागा बीच ही 2 ठिकाणे नक्कीच पाहायला मिळतात.